भवानी जय शिवाजी असं कसं होत नाही झाल्याशिवाय राहत नाही। शिवसेना शिंदे ग्रुप का विरोध। नागपुर में कचरा मैनेजमेंट पर गंभीर सवाल। शिवसेना शिंदे ग्रुप गुस्से में। म्यूनिसिपल एडमिनिस्ट्रेशन पर गंभीर आरोप। नागपुर से एक बड़ी खबर सामने आ रही है, जहां सतरंजीपुरा सेक्शन में गैरकानूनी तरीके से कचरा फेंके जाने का मामला तूल पकड़ता जा रहा है। इलाके में तेज बदबू और गंदगी के कारण स्थानीय लोगों की सेहत पर गंभीर खतरा मंडरा रहा है। इस मुद्दे पर शिवसेना शिंदे ग्रुप ने कड़ा रुख अपनाया है। नागपुर के सतरंजीपुरा सेक्शन और मेहंदीबाग रोड के पास रिहायशी इलाकों में भारी मात्रा में कचरा जमा होने से लोगों का जीना दुभर हो गया है। स्थानीय नागरिकों का आरोप है कि यह खुलेआम सॉलिड वेस्ट मैनेजमेंट रूल्स 2016 का उल्लंघन किया जा रहा है। नाही, नक्कीच आमची युवा सेनेचे जिल्हा प्रमुख शरद भाऊ सरोदे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही इथले जे सतरंजीपुरा झोन आयुक्त आहे हरीश राऊत साहेब यांना ज्या कचऱ्याच्या संबंधित आम्ही निवेदन देण्याकरता आलेलो होतो आणि एकदम गंभीर प्रश्न आहे की तिथे जिथे कचरा डंपिंग केला जातो तिथे एक शौचालय सुद्धा आहे आणि सार्वजनिक शौचालय हे महिलांसाठी आणि तिथल्या विद्यार्थ्यांसाठी तिथे 200 मीटरवर शाळा सुद्धा आहे। तर विद्यार्थी आणि महिला तिथे जात असतील तर ती परिस्थिती भयानक आहे। त्या शौचालयामध्ये दरवाजे पण नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये महिला आणि विद्यार्थी तिथे जात असेल त्याचा उपयोग होत असेल तरी हे अत्यंत गंभीर बाब आहे आणि याची दखल घेत आम्ही हरीश राऊत साहेबांना निवेदन दिलं की हे ताबडतोब इथलं शौचालय जे आहे या विषयामधलं जे कचऱ्याच्या संबंधित सुद्धा आणि जे शौचालयातलं सौंदर्यीकरण करून इथला जो कचऱ्याचा जो डंपिंगचा विषय आहे तो तुम्ही ताबडतोब निकाली काढा। आणि कचरे के ढेर से उठती दुर्गंध और फैलती गंदगी से संक्रमण और बीमारियों का खतरा बढ़ गया है। इस मुद्दे को लेकर शिवसेना के शिंदे गुट ने नगर प्रशासन पर गंभीर आरोप लगाए हैं। पार्टी का कहना है कि यह लापरवाही सीधे तौर पर जनता की सेहत से खिलवाड़ है। युवा सेना के डिस्ट्रिक्ट चीफ शरद सरोदे ने चेतावनी दी है कि यदि तुरंत कचरा नहीं हटाया गया तो तीव्र आंदोलन किया जाएगा। शिवसेना शिंदे ग्रुप ने नागपुर म्यूनिसिपल कॉरपोरेशन के सतरंजीपुरा जोन में अधिकारियों को ज्ञापन सौंपते हुए मांग की है कि अवैध रूप से कचरा फेंकने वालों के खिलाफ सख्त कार्रवाई की जाए और क्षेत्र को तत्काल साफ कराया जाए। हे मेहंदीबाग रोडवर अनेक वर्षापासून तिथे म्हणजे एक डंपिंग यार्ड बनवून ठेवलेला आहे कचऱ्यांचा, जिथे लोकांच्या घरून कचरा गाड्या उचलतात आणि त्यांना काही किलोमीटरच्या दायरा दिलेला आहे। पण ते काय करतात, जसं लालगंजहून उचलला ना तिथे नेऊन टाकला, म्हणजे बाजूनी उचलतात ना तिथे डंपिंग यार्ड करतात। तिथून 100 मीटरमध्ये ते सदावर्ते स्कूल आहे, तिथे शाळा आहे, तिथे मंदिर आहे, लोकांचे रहिवासी घर आहे, तिथे दुकानं आहे। म्हणजे अशा प्रकारे यांनी घोड केलेला महानगरपालिकांनी आणि बीव्हीजीनी। तर ते साहेबांच्या आम्ही लक्षात आणून दिलं आणि त्यांना सांगितलं की अगर तुम्ही हे कारवाई नाही केली लवकरात लवकर, तर त्यांनी आमच्यासमोर इन्स्ट्रक्शन दिलं साहेब दुसऱ्यांना अधिकाऱ्यांना का उद्याला तिथे कचरा जमू द्यायचा नाही। आणि आम्ही त्यांना सांगितलं का तिथे नागरिकांना त्रास झाला, त्यांच्या स्वास्थ्याला त्रास झाला, काही झालं तर मग आम्ही तिथे गाडी येऊ देणार नाही। मग आम्हाला गाडी फोडावी लागले तरी चालेल, नागरिकासाठी जनतेसाठी अंगावर केस घ्यायला लागले तरी चालेल, कारण की आम्ही माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांचे शिवसैनिक आहे। आम्ही घरी बसणारे नाही। जिथे नागरिकांना त्रास झाला, पब्लिकला त्रास झाला, तिथे आम्ही उभे राहणार। तर त्यांना आम्ही इंटिमेशन दिलं 24 तासाच्या अंतर त्यांनी अगर तिथलं बंद नाही केलं ते कचरा डंपिंग यार्ड, त्यांना आम्ही नियम पण सांगितले। भारत सरकारने 2016 मध्ये नियम काढलेला होता की रहिवासी क्षेत्रामध्ये तुम्ही डंपिंग कचरा करू शकत नाही। त्यांना राऊत साहेबांना तोच आम्ही प्रश्न विचारला, तुम्ही जे नियम राहतात त्यांना तुम्ही मानतात की नाही मानत। त्यांनी कबूल केलं, त्यांनी कबूली केलं की हे चुकीचं आहे, तिथे कचरा घर राहणार नाही आणि तिथे जे शौचालय आहे त्या शौचालयाला एक दार पण नाही आणि कचऱ्याच्या गाड्या तिथं राहतात, तर तिथे शौचालयामध्ये जाणार कोण? ते जनतेसाठी केलं की ते बीव्हीजीच्या ड्रायव्हरसाठी केलं, हा पण प्रश्न निर्माण केलेला होता। तर त्यांनी आपली चुकी मानली साहेबांनी, कारण की साहेब आता नवीन होते, तर आम्ही पण त्यांच्यावर हे नाही केलं का जे अगोदरचे अधिकारी होते आम्ही त्यांना सांगितलं की जे अगोदर अधिकारी होते ते त्यामध्ये लिप्त होते बीव्हीजीमध्ये, तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। तर त्यांनी सांगितलं की मी संपूर्ण प्रकरण बघतो आणि कारवाई करतो।
फिलहाल स्थानीय लोग प्रशासन की कार्रवाई का इंतजार कर रहे हैं। सवाल यह है कि क्या नगर प्रशासन समय रहते कदम उठाएगा या फिर यह मुद्दा और बड़ा रूप लेगा। नागपुर से रीता खरेतिया की रिपोर्ट।